नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप आहेर. मी आता मॅथचं जॉमेट्री घेतोय. त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे काय? समरूपता. त्यामध्ये आपण ट्रायंगलच्याच प्रॉपर्टीवरती बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिला टॉपिक आहे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. म्हणजेच दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशोज घ्यायचा आहे आपल्याला. तर आपल्याला माहिती एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहितीच आहे. ठीक आहे, आपण आता दोन ट्रायंगल घेतले. पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR. ओके, बघा इन ट्रायंगल ABC त्यामध्ये बघा BC is a base, okay, and AD is a height. फर्स्ट ट्रायंगल मध्ये झालं. and in triangle next triangle आहे PQR. in triangle PQR, QR is a base and PS is a height. आपण दोन्ही ट्रायंगलची हाईट आणि बेस डिफाइन केले. बेस म्हणजे पाया, हाईट म्हणजे उंची. ट्रायंगलची हाईट आणि उंची आपल्याला मिळाली आहे. आता आपण त्यांचे एरियाज बघणार आहोत. देअरफॉर आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो घ्यायचा आहे. तर आपण डायरेक्ट रेशो घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू, आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय येणार आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर बेस काय ह्या ट्रायंगलचा? BC इंटू हाईट काय आहे? AD अपॉन, आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR त्याचा बेस काय आहे? 1/2 इंटू बेस QR इंटू हाईट PS. ओके, तर 1/2 कॅन्सल होणार. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. ओके, बघा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय आला? BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. ओके, तर आपण हाईटला काय म्हटलेलं आहे? H1 आणि बेसला B1. तसंच इथे H2 आणि B2. आपण जर यामध्ये टाकले तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू काय येणार आहे? बेस इंटू हाईट B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. हा झाला फॉर्म्युला कशाचा? दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोचा. म्हणजे जेव्हा आपण दोन ट्रायंगल घेऊ आणि जर त्यांच्या एरियांचा रेशो काढायचा असेल तर ते ट्रायंगलला बेस आणि हाईट असणं गरजेचं आहे. ओके, हे झाला आपला फॉर्म्युला तयार. म्हणजेच काय झालं? हे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, आपण आत्ताच बघितलं रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स काय आहे ते, त्याचा फॉर्म्युला बघितला. त्यामध्ये आता दोन कंडिशन आहे. पहिली आहे जर दोन ट्रायंगलच्या हाईट्स इक्वल असतील तर त्यांच्या एरियांचा रेशो काय येतो ते बघूया. पहिली कंडिशन काय? जर हाईट इक्वल असतील तर आपण दोन ट्रायंगल घेतले. पुन्हा तेच ट्रायंगल घेतले, ट्रायंगल ABC आणि हाईट AD.
ट्रायंगल PQR, हाईट PS आणि बेस याचा BC आणि याचा QR. फॉर्म्युला बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 1/2 इंटू बेस काय आहे BC इंटू हाईट AD अपॉन 1/2 इंटू याचा बेस काय आहे QR आणि हाईट आहे PS. ओके, 1/2 कॅन्सल इक्वल टू आता BC ची व्हॅल्यू काय आहे H1 इंटू याची हाईट H2 सॉरी B1 आणि दुसऱ्या ट्रायंगलची जो आहे सॉरी QR काय आहे B2 आणि हाईट आहे H. दोघांची हाईट सेम आहे म्हणून HH. आता H झाला कॅन्सल. काय आलं B1 अपॉन B2. फॉर्म्युला काय आला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू B1 अपॉन B2. केव्हा जेव्हा त्या दोन ट्रायंगलची हाईट काय असेल इक्वल असेल. ओके, म्हणजे ratios of areas of two triangles of having heights are equal, then रेशो काय येणार आहे B1 अपॉन B2. ओके, तर नेक्स्ट बघूया. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे तर दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल इक्वल असेल तर रेशोज ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स काय येणार आहे. जर दोन ट्रायंगलचा रेशोज काय येणार आहे एरियांचा ते बघूया. आपण दोन ट्रायंगल घेतले. पहिला ट्रायंगल आहे ACD आणि दुसरा ट्रायंगल आहे इथं M घेऊया. ओके, AMB आणि इथे काय आहे याची हाईट आहे CD आणि याची हाईट आहे MQ. ओके, आणि सर्वांचा बेस काय आहे इक्वलच आहे B. ओके, हाईट H1 आणि H2. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल AMB इक्वल टू काय येणार आहे 1/2 इंटू बेस B1 आणि हाईट आहे H1. डायरेक्ट घेऊन टाकूया आपण, नाहीतर आधी सूत्र टाकू. 1/2 इंटू पहिल्या ट्रायंगलचा बेस काय आहे AB आहे, ABच आहे इंटू हाईट आहे H1 अपॉन 1/2 इंटू याचा पण बेस AB आहे क्रॉस हाईट आहे H2. ओके, तर काय आलं 1/2 कॅन्सल, AB पण कॅन्सल. आन्सर आहे H1 अपॉन H2. फॉर्म्युला तयार झाला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल AMB इक्वल टू H1 अपॉन H2. केव्हा जेव्हा दोन ट्रायंगलचा बेस काय असेल सेम असेल किंवा इक्वल असेल. ह्या दोन कंडिशन झाल्या आणि ह्याच दोन कंडिशन वरती आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. आता आपण बघूया एक्सरसाइज 1.1. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बेस ऑफ ट्रायंगल्स इज 9 अँड हाईट इज 5 अँड बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड काय करायला लावलंय रेशियोज ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. ओके, पहिल्या ट्रायंगलचं काय दिलेलं आहे बेस आणि हाईट दिली आहे, दुसऱ्या ट्रायंगलचं पण बेस आणि हाईट दिली. देअरफॉर आधी आन्सर घेऊया आपण. गिव्हन काय गिव्हन तर काय दिलेलं आहे बेस इन फर्स्ट ट्रायंगल बेस काय 9, हाईट किती आहे 5
and in second triangle मध्ये बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. ओके, आता आपण काय करणार आहे, therefore ratio of areas of triangle equal to base into height. ओके, इथे आपण h1 पण घेऊया. इथे घेऊया आपण b1 इक्वल टू 9. इथे घेऊया h1 इक्वल टू 5. इथे पण तेच करूया, b2 इक्वल टू 10 and h2 इक्वल टू 6. म्हणजे आपण ते डायरेक्ट घेऊया b1 इंटू h1 अपॉन b2 इंटू h2. ओके, therefore इक्वल टू b1 आणि h1 ची व्हॅल्यू काय आहे, 9 इंटू 5 अपॉन 10 इंटू 6. ओके, तर बघूया, याने भाग जातो आहे, 3 त्रिक 9, 3 दुने 6, 5 एक 5, 5 दुने 10, 2 दुने 4, 3/4. ओके, हा मिळाला रेशो. therefore ratio of areas of given triangles are काय आहे, 3:4. ओके, हे झालं फर्स्ट आन्सर. आपण सेकंड क्वेश्चन बघूया, काय दिलंय. इन फिगर साइड BC इज परपेंडिक्युलर टू AB. बघा, BC इज परपेंडिक्युलर टू AB आहे. देन AD इज परपेंडिक्युलर टू AB. AD इज परपेंडिक्युलर टू AB. म्हणजे AD ही AB ला लंब आहे आणि BC सुद्धा AB ला काय आहे, लंब आहे. ओके, आणि BC ची व्हॅल्यू दिलेली आहे 4. BC ची व्हॅल्यू किती आहे, 4, आणि AD ची किती दिली आहे, 8. ओके, आणि AB ची दिली, ती कॉमन आहे. ओके, ती कॉमन साइड आहे दोन्ही ट्रायंगल मधली. फाइंड काय करायला लावलंय, एरिया ऑफ रेशो काढायचा आहे दोन्ही ट्रायंगलच्या एरियांचा. ओके, गिव्हन आपण आन्सर बघूया. आन्सर, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC गिव्हन काय, BC इक्वल टू 4 अँड बेस. इथं बेस तर काही दिलेलं नाही, हाईट आणि बेस आपण नाही बघू शकत. इथं बघितले तरी हा बेस असेल, ही हाईट असेल. इथं पण AD बेस असेल ह्या ट्रायंगलचा आणि AB काय असेल, हाईट असेल. तर हाईट इथं काय आहे, सेम आहे 4. अँड इन ट्रायंगल ABD, AD काय, 8. ओके, therefore area of triangle ABC upon area of triangle ADB इक्वल टू काय येणार आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. म्हणजेच BC इंटू हाईट आहे AB अपॉन 1/2 इंटू बेस आहे AD, हाईट आहे AB. तर इथं AB सेम आहे, कॅन्सल होणार, कॉमन आहे. 1/2 कॅन्सल. BC ची व्हॅल्यू काय आहे, 4, आणि AD ची व्हॅल्यू आहे 8. therefore 1/2, 4 दुने 8. therefore area of triangle ABC upon area of triangle ADB
इक्वल टू 1/2. हे झालं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. आता आपण थर्ड क्वेश्चन घेऊया. काय थर्ड क्वेश्चन? फिगर दिलेली आहे. सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ दिलेलं आहे. नंतर सेगमेंट QT इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. ओके, हे दिलेलं आहे. नंतर RQ 6 युनिट दिलेला आहे. RQ 6 युनिट, PS 6 युनिट आणि PR दिला आहे 12 युनिट. PR आहे 12 युनिट. फाइंड काय करायचं आहे? QT सेगमेंट फाइंड करायची. ओके, आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण हे सॉल्व्ह करूया. इथं रेशो वगैरे काही घ्यायचे नाहीये. QT काढायचा आहे. आन्सर बघूया. त्यामध्ये गिव्हन काय काय दिलेलं आहे? RQ इक्वल टू 6 युनिट, PS इक्वल टू 6 युनिट आणि PR इक्वल टू 12 युनिट. हे गिव्हन दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल. we know that area of triangleचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, आपण इथे एक ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत. ट्रायंगल PQR. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, 1/2 इंटू. आता ह्या ट्रायंगल मध्ये आपण बेस काय घेणार आणि हाईट काय घेणार? बघा, ट्रायंगल कोणता आहे? PQR. हा एक ट्रायंगल झाला. आपण जर बेस RQ घेतला, ओके, बेस जर RQ घेतला तर ह्या ट्रायंगलची हाईट काय येणार? बेस तर माहित झाला. हाईट काय असेल? हाईट याला बेसला परपेंडिक्युलर असणारी हाईट असते. तर हाईट झाली PS. ओके, ही एक्सटर्नल हाईट आहे. हाईट झाली PS, म्हणून RQ इंटू PS इक्वल टू 1/2 इंटू RQ आहे 6 आणि PS सुद्धा आहे 6. याने भाग जातो 2 आणि 3, 7 18. काय? एरिया स्क्वेअर युनिट. सेंटीमीटर मीटर काही दिलेलं नाही म्हणून आपण युनिट कन्सिडर केलं. आपल्याला एरिया मिळाला ट्रायंगल PQR चा. ओके, आपल्याला काढायची आहे साइड QT. तर आपण काय करणार? परत एकदा PQR कन्सिडर करणार. also एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आपण पुन्हा बेस आणि हाईट चेंज करूया. आपण हा बेस घेतला होता. जर आपण RP हा बेस घेतला तर आपण RP जर बेस घेतला, आपण ट्रायंगल कसा तयार होईल आपण बघूया. रफ डायग्राम आहे. हा झाला RP, Q आणि T. ओके, असा ट्रायंगल तयार होईल. PQR आपण कसा केला? उलटा केला. तो ट्रायंगल असा आहे, त्यामुळे आता RP आपण बेस घेऊया. 1/2 इंटू RP बेस आणि हाईट काय येईल? QT. हाईट असेल QT, परपेंडिक्युलर आहे ना, म्हणून QT. ही रफ डायग्राम आहे QT. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपल्याला माहित झाला. याला फर्स्ट देऊया वाटलंच तर फर्स्ट. मग इथे येणार देअरफॉर 18 1/2 इंटू RP माहिती आपल्याला PR 12 युनिट इंटू QT काढायचा म्हणून Q तसाच QT. ओके, आता हा 2 आणि हा 12 किती येणार? 6 आणि हा 6 इकडे मल्टिपल आहे. ठीक आहे, एक स्टेप घेतो. 18 इक्वल टू 6 इंटू QT. देअरफॉर QT इक्वल टू, हा 6 इकडे डिवाइडला जाईल आणि QT इक्वल टू 3 युनिट. ओके, तर QT इक्वल टू 3. आन्सर भेटला आपल्याला. आपण फोर्थ क्वेश्चन बघूया. काय दिलेलं आहे?
डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्राम मध्ये AP इज परपेंडिक्युलर टू BC, AP इज परपेंडिक्युलर टू BC and AD इज पॅरलल टू BC, AD इज पॅरलल टू BC. हे दिलेलं आहे. फाइंड काय करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD, म्हणजे या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काढायचा आहे आपल्याला. कोणकोणते ट्रायंगल, ट्रायंगल ABC, ट्रायंगल BCD. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया आन्सर. दोन ट्रायंगल दिलेले आहे, त्या ट्रायंगलचा जर बेस बघितला तर कॉमन आहे BC. ओके, देयरफॉर in triangle ABC and triangle BCD have common base. common base कोणता आहे, BC. ओके, बेस कॉमन आहे. आता आपण बघूया त्या ट्रायंगलचे जे तिन्ही व्हर्टायसेस आहे ते कशावरती आहे, पॅरलल लाइन्स वरती. ओके, ऑल्सो the vertices of triangle ABC and triangle BCD, the vertices of triangle ABC and triangle BCD lies on the parallel lines, on the parallel lines AD and BC. ओके, यावरती लाय. ठीक आहे, तर बघूया दोघांची हाईट काय येणार. जर दोन्ही पॅरलल लाईन्स आहे तर दोन ट्रायंगल आहे, त्या दोन ट्रायंगलची हाईट काय येणार, सेमच येणार आहे. ह्या ट्रायंगलची हाईट काय आहे, AP. आपण जर परपेंडिक्युलर ड्रॉ केली, हे डिस्टन्स आणि हे AP चं डिस्टन्स सेमच असेल, त्यामुळे हाईट ऑफ BCD याची सुद्धा हाईट AP ची म्हणजे इक्वल हाईट आहे. हेन्स डिस्टन्स of the two parallel lines are the height of the triangle. Therefore, height of triangle ABC and triangle BCD are same or equal. सारखीच येणार. Therefore, areas of triangles of equal bases and equal heights are काय असेल, इक्वलच असेल, आर इक्वल. इक्वल दोन्हींचा एरिया काय असेल, इक्वल असेल, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय असेल, इक्वल असेल, कारण की बेस आणि हाईट सेम आहे. फॉर्म्युला काय आहे, बेस इंटू हाईट, त्यामुळे दोघांचा एरिया काय येणार, सेम येणार. देयरफॉर रेशो घेऊया. हा इकडे ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल area of triangle BCD equal to 1 1:1. Therefore, area of triangle
ABC as to area of triangle BCD equal to 1:1. हे झालं आन्सर. लास्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 5. फिगर दिलेली, त्या फिगर मध्ये बघूया काय काय गिवन आहे. PQ इज परपेंडिक्युलर टू BC. PQ is perpendicular to BC and AD is perpendicular to BC. AD is perpendicular to BC. दिलेलंच आहे ते. ओके. आता आपल्याला रेशो फाइंड करायचे. कोणकोणते? फर्स्ट रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB. PQB हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC. PBC म्हणजे हा एक ट्रायंगल आणि PBQ हा एक ट्रायंगल. ह्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे आपल्याला. तर बघूया ह्या दोन ट्रायंगल मध्ये ट्रायंगल PBQ आणि ट्रायंगल PBC जी PQ हाईट आहे ही कॉमन आहे म्हणजे इक्वल आहे. मग आपण बघितलेलं आहे काय, जर दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असतो? बेसची डिव्हिजन असते. ओके. देअरफॉर काय येणार? फर्स्ट ABQ PQB याचा बेस काय येणार? BQ. ओके. BQ येणार आणि PBC यांचा बेस काय आहे? BC. झाला रेशो. ओके. समजतंय? ह्या दोन ट्रायंगलची जी हाईट आहे ती इक्वल आहे. जर हाईट इक्वल असेल तर एरियाज ऑफ ट्रायंगलचा जो रेशो आहे तो कोणाच्या प्रोपोर्शनल असतो? त्यांच्या बेसच्या प्रोपोर्शनल असतो. म्हणून त्यांची डिव्हिजन घेतली. नेक्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल PBC. परत तोच ट्रायंगल PBC हा एक ट्रायंगल आहे. दुसरा ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ABC. आता बघा PBC आणि ABC ह्या दोन ट्रायंगल मध्ये काय सेम आहे, काय कॉमन आहे? बेस कॉमन आहे. जर बेस कॉमन असेल तर त्यांच्या रेशो म्हणजे एरियांचा रेशो काय असेल? कोणाच्या प्रोपोर्शनल असेल? त्या दोघांच्या हाईट्सच्या. ओके. या दोघांची हाईट काय आहे? PQ आणि याची हाईट आहे AD. म्हणून पहिल्या ट्रायंगलची आहे PQ येणार आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट काय आहे? AD आहे. ओके. इक्वल टू आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC तोच ट्रायंगल येणार परत ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADC हे दोन ट्रायंगल आहे. ह्या दोन ट्रायंगल मध्ये जर तुम्ही बघितलं हाईट ED ही हाईट कॉमन येणार. बघा AD ही हाईट कॉमन आहे म्हणजे इक्वल आहे. तर त्यांच्या एरियांचा रेशो काय येणार? त्यांच्या बेसच्या प्रोपोर्शनल येणार. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC त्याचा बेस काय आहे? BC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADC ह्या ट्रायंगल मध्ये बेस काय आहे? DC आहे. म्हणून आन्सर हे येणार इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता ADC काय? ADC हा एक ट्रायंगल झाला. दुसरा ट्रायंगल आहे PQC. आता बघा ह्या दोन ट्रायंगल मध्ये ना बेस कॉमन आहे ना हाईट कॉमन आहे. बरोबर. मग आता ज्या दोन ट्रायंगलची हाईट आणि बेस डिफरंट असतो त्याचा फॉर्म्युला काय आहे? पहिल्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट. पहिला ट्रायंगल कोणता आहे? ADC. त्याचा बेस काय आहे? DC आणि हाईट आहे AD. ओके. अपॉन ह्या ट्रायंगल PQC ह्या ट्रायंगलचा बेस काय आहे? QC आणि हाईट आहे PQ. ओके. हे झाले आन्सर. इझी क्वेश्चन होता हा. आपण नेक्स्ट टॉपिक पुढच्या लेक्चरला घेऊया आणि त्याची एक्सरसाइज सुद्धा आपण इथेच थांबूया. थँक्यू.